हॅलो एव्हरीवन, ग्रीन वर्ड फाउंडेशन्स आर्य अकॅडमी इंग्लिश मीडियम स्कूल आणि ज्युनियर कॉलेजच्या वतीने आपल्या सर्वांचे स्वागत आहे. फिजिक्सचं जे काही पहिलं लेक्चर होतं आपण त्याच्यामध्ये युनिट्स अँड मेजरमेंट हा चॅप्टर स्टार्ट केला आणि त्यानंतर आपण युनिटला मराठीमध्ये काय म्हणतो आपण तर एकक म्हणतो. आणि नंतर सिस्टीम ऑफ युनिट्स, फंडामेंटल क्वांटिटी अँड युनिट अँड डिराइव्ड क्वांटिटी अँड युनिट हे सगळं बघितलं. फंडामेंटल क्वांटिटी म्हणजेच काय तर मूलभूत एकक, फंडामेंटल युनिट म्हणजे काय तर मूलभूत एकक. तर आता आजचं जे काही लेक्चर आहे तर यामध्ये आपण सप्लिमेंटरी युनिट जे काय आहे तर ते बघणार आहोत. सप्लिमेंटरी युनिट पण याआधी तुम्हाला एक क्वेश्चन विचारला होता का व्हाय इन्स्टेड ऑफ अ चार्ज इलेक्ट्रिक करंट इज कॉल्ड फंडामेंटल क्वांटिटी. म्हणजेच काय चार्जला फंडामेंटल क्वांटिटी म्हणण्याऐवजी आपण इलेक्ट्रिक करंटला फंडामेंटल क्वांटिटी असं म्हणतो. तर त्याचं रिझन असं आहे का इट कॅन नॉट बी इझी टू आयसोलेट अँड मेजर द चार्ज. म्हणजेच काय तर चार्जला आयसोलेट करणं म्हणजे त्याचं वेगळा करणं, आयसोलेट चार्ज वेगळा करणं किंवा त्याला इझिली मेजर करणं हे काय नाही आहे, इझी नाही आहे. जसं आपण करंट मेजर करू शकतो तसं. जसं करोनाची परिस्थिती तुम्हाला माहीतच असेल तर ज्या व्यक्तीला कोरोना झालेला आहे तर त्या व्यक्तीला आपण काय करतो आयसोलेशन वॉर्डमध्ये ठेवतो, म्हणजे इतर व्यक्तींपासून त्याला काय करतो वेगळं ठेवतो. तसं चार्जला आपण काय करू शकत नाही, इझिली वेगळं करू शकत नाही किंवा त्याला मेजर पण करू शकत नाही इझिली. म्हणून आपण इलेक्ट्रिक करंटला काय करतो फंडामेंटल क्वांटिटी म्हणतो, चार्जला म्हणत नाही. तर आजचं जे काही लेक्चर आहे तर यामध्ये आपण सप्लिमेंटरी युनिट बघणार आहोत. तर ज्याला आपण काय म्हणतो पूरक एकक जे काय आहे तर ते. तर यामध्ये आपण पहिलं जे काय आहे तर फंडामेंटल क्वांटिटी आणि डिराइव्ड क्वांटिटी आपण बघितलेलं आहे. जशा की 7 बेस क्वांटिटी ज्याला आपण म्हणतो त्या फंडामेंटल क्वांटिटी आहेत, तशाच यामध्ये पण काय आहेत तर 2 क्वांटिटी आहे. पहिली आहे ती प्लेन युनिट, प्लेन अँगल. पहिली जी काय आहे तर ती काय आहे प्लेन अँगल आणि दुसरी जी काय आहे ती आहे सॉलिड अँगल. सप्लिमेंटरी अँगल्स हे जे दोन काय आहे तर प्लेन अँगल आणि सॉलिड अँगल विच इज इन सप्लिमेंटरी युनिट. तर प्लेन ही जी काही जॉमेट्री आहे ही काय आहे तर 2 डायमेन्शनल जॉमेट्री आहे आणि सॉलिड अँगल जी काय आहे तर ही काय आहे 3 डायमेन्शनल जॉमेट्री आहे. तर यामध्ये आपण सर्वप्रथम काय बघणार आहोत तर प्लेन अँगल दॅट इज 2 डायमेन्शनल जॉमेट्री. तर यामध्ये काय आहे तर दिस इज द रेशो ऑफ प्लेन अँगल. म्हणजेच काय इट इज द रेशो कशाचा पण द लेंथ ऑफ एन आर्क ऑफ ए सर्कल. म्हणजे सर्कलची जी काही आर्क आहे त्याची लेंथ टू रेडियस ऑफ द सर्कल. म्हणजेच काय सपोज मी काय घेतलं इथं एक सर्कल घेतलं, काय घेतलं हे सर्कल घेतलं. सर्कल म्हणजे काय असतं तर ते तुम्ही आधी काय करा समजून घ्या. आपल्याला काय बघायचं आता प्लेन अँगल. प्लेन अँगल म्हणजे काय ती काय 2 डायमेन्शनल जॉमेट्री. आता हा जो बोर्ड आहे हा पण काय आहे 2 डायमेन्शनल जॉमेट्री आहे. दिस इज व्हॉट वाय ऍक्सिस आणि दिस इज एक्स ऍक्सिस म्हणजे 2 डायमेन्शनल जॉमेट्री आहे. तसं सर्कल सुद्धा ही काय आहे 2 डायमेन्शनल काय आहे जॉमेट्री आहे. तर सर्कल हे काय असतं तर सेट ऑफ ऑल द पॉइंट्स विच इज ॲट ए फिक्स्ड डिस्टन्स फ्रॉम ए फिक्स पॉइंट. सेट म्हणजे काय संच आहे कशा सगळ्या पॉइंटचा जे काय आहे फिक्स डिस्टन्स वर आहे. कुणापासून तर फिक्स पॉइंट पासून. मग आता ती जॉमेट्री जर काढायची झाली डायग्रामच्या टर्म्स मध्ये तर ती कशी काढणार तर एक काय फिक्स पॉइंट त्याच्यावरून काय असेल फिक्स डिस्टन्स आणि त्यावर येणारे जेवढे काही सेट ऑफ पॉइंट्स असेल त्याला आपण काय म्हणणार तर सर्कल म्हणणार. आणि हे काय झालं तुमचं सर्कल झालं. याची डेफिनेशन काय आहे मग द सेट ऑफ ऑल द पॉइंट्स विच इज ॲट ए फिक्स डिस्टन्स फ्रॉम ए फिक्स पॉइंट. आणि हा पॉइंट जो तुमचा काय झाला तो सेंटर झाला. याला आपण काय म्हणतो ओ. म्हणजे सेंटर ऑफ द सर्कल हा काय असतो त्याचा फिक्स पॉइंट ज्याला आपण काय म्हणतो निश्चित बिंदू. हा काय झाला तुमचा सेंटर ऑफ द सर्कल. हे काय झालं तुमचं या सेंटर पासून तर पॉइंट ऑन द सर्कल हे काय झालं डिस्टन्स दॅट इज फिक्स डिस्टन्स. फिक्स डिस्टन्स काय झालं तुमची रेडियस म्हणजे निश्चित अंतर. हे काय झालं त्या सर्कलची रेडियस झाली. काय झाली रेडियस झाली.
मग आता हे सर्कल म्हणजे काय तुम्हाला समजलं. सर्कल काय असतं, सेट ऑफ ऑल द पॉइंट्स विच इज ॲट ए फिक्स डिस्टन्स फ्रॉम ए फिक्स पॉइंट. म्हणजेच काय, अशा पॉइंटचा संच का जे काय आहे फिक्स पॉइंट पासून फिक्स डिस्टन्स वर आहेत, त्याला आपण काय म्हणणार, सर्कल असं म्हणणार. तर आता यामध्ये आपण काय केलं, प्लेन अँगल काय आहे ते बघायचं आपल्याला. काय बघायचं आहे, प्लेन अँगल. काय असतो प्लेन अँगल, इट इज रेशो, दिस इज द रेशो ऑफ length of an arc of a circle to the radius of the circle, म्हणजेच काय, रेशो आहे. कोणाचा रेशो आहे, लेंथ ऑफ एन आर्क ऑफ ए सर्कल. सर्कल म्हणजे काय असतं, वर्तुळ. हे झालं काय झालं, वर्तुळ, ज्याला आपण इंग्लिश मध्ये काय म्हणतो, सर्कल. टू द रेडियस ऑफ द सर्कल, म्हणजेच काय, लेंथ ऑफ एन आर्क. आता मी काय केलं, हा पूर्ण जो काय आहे हा आर्क आहे, बरोबर का, दॅट इज सर्कमफरन्स ऑफ सर्कल. किती असतो तो, किंवा पेरिमीटर ऑफ द सर्कल, किंवा लेंथ ऑफ द होल सर्कल किती असते ती, 2 पाय आर एवढी असते. किती असते, सर्कमफरन्स ऑफ सर्कल, पेरिमीटर ऑफ द सर्कल, तर किती असते ती, 2 पाय आर एवढी असते. आणि जर ही पूर्ण आर्क जर आपण कन्सिडर केली आर्क म्हणून, तर ती किती असेल, 2 पाय आर एवढी असेल. तर मी काय करतोय, यामधला छोटासा भाग कन्सिडर करतोय. मग हा जो पार्ट असेल तो काय करतोय, मी छोटासा भाग कन्सिडर केलेला आहे त्यामधला. तर मग हा काय झाला तुमचा, डीएस झाला. काय, हा जो काही भाग आहे तर याला आपण काय म्हणणार, डीएस, दॅट इज लेंथ ऑफ एन आर्क. पण कोणाची आहे, तर सर्कलची. मग सर्कल मधला मी एक छोटासा भाग कन्सिडर केला म्हणून काय घेतलं, डीएस. हा डी काय रिप्रेझेंट करतो, तो स्मॉल, म्हणजेच काय, एक स्मॉल पोर्शन आहे किंवा स्मॉल चेंज आहे, म्हणून आपण ते काय घेतलेलं आहे, डीएस असा घेतलेला आहे. आणि ही काय झाली त्याची रेडियस. आता सर्कलची रेडियस ही काय असणार, इथं आर असेल तर इथं पण आर, म्हणजेच काय, रेडियस सेम असते. कोणताही पॉईंट घ्या तुम्ही सर्कल वरला, तर त्यासाठी ती रेडियस जी काय असणार ते सेम असणार आहे. म्हणजे आपल्याला रेशो घ्यायचा आहे कशाचा, तर लेंथ ऑफ एन आर्क ऑफ ए सर्कल. म्हणजे काय, ज्याची जी काही आर्कची लेंथ असेल कोणाच्या, सर्कलच्या, तर त्याचा रेशो विथ रिस्पेक्ट टू काय घ्यायचा आहे, रेडियस ऑफ द सर्कल. मग हा जो प्लेन अँगल आहे हा आपण कशाने दाखवतो, तर डी थिटाने दाखवतो. हा काय आहे, थिटा, आणि हा डी काय आहे, स्मॉल. स्मॉल म्हणजेच काय, स्मॉल चेंज जो काय असतो तो दाखवतो आपण, किंवा स्मॉल मेजरमेंट जे काय असतं ते काय असतं, डी असतं. म्हणून काय, डी थिटा. मग हे कसं दाखवणार, देअरफॉर डी थिटा विच इज इक्वल टू डीएस अपॉन आर. म्हणजेच काय, दिस इज द रेशो ऑफ लेंथ ऑफ एन आर्क. डीएस काय आहे, ही लेंथ ऑफ एन आर्क टू द काय, रेडियस ऑफ द सर्कल. ही काय झाली त्याची रेडियस. मग डी थिटा म्हणजे काय, प्लेन अँगल. काय झाला, इट इज द रेशो, या दोन्ही क्वांटिटीचा काय आहे, रेशो. पहिली क्वांटिटी काय, न्यूमरेटरला लेंथ ऑफ एन आर्क ऑफ ए सर्कल डिवाइडेड बाय रेडियस ऑफ द सर्कल. ही काय झाला, प्लेन अँगल झाला. आणि हा जो प्लेन अँगल आहे, इट इज मेजर्ड इन रेडियन. तो आपण कशामध्ये मेजर करतो, तर रेडियन मध्ये करतो. आणि ते कसं लिहिताना आर ए डी, रॅड आपण म्हणतो. हे काय कशामध्ये मेजर करतो, रेडियन मध्ये. आणि सिम्बॉलिकली त्याला कसं लिहिणार, आर ए डी, दॅट इज रॅड. मग आता हे जे रिप्रेझेंट जर करायचा असेल हा थिटा इन टर्म्स ऑफ रेडियन, तर रिप्रेझेंट कसा करणार, तो रिप्रेझेंटेड बाय हा थिटा. हा तुमचा काय, थिटा, आणि त्याच्या डोक्यावर काय करणार, सी लिहिणार, दॅट इज रेडियन. मग काय, थिटा इन रेडियन, याला काय म्हणणार तुम्ही, थिटा इन रेडियन. म्हणजे हा रेडियन मध्ये आहे असं काय होतं ते ग्राह्य धरलं जातं, दॅट इज थिटा इन रेडियन. थिटाच्या डोक्यावर सी काढणं म्हणजे थिटा कशामध्ये घ्यायचा, तर रेडियन मध्ये. आणि हा प्लेन अँगल जो काय आहे तो कशाने रिप्रेझेंट केला जातो, यानं. आणि तो मेजर्ड आहे तर तो कशाने मध्ये केला जातो मेजर, तर रेडियन मध्ये. मग आता हे सर्कलचा टोटल जर तुम्ही आर जर फाइंड केला याचा, तो काय असेल, इक्वल टू सर्कमफरन्स ऑफ सर्कल. सर्कमफरन्स ऑफ सर्कल इक्वल टू काय असतं, पेरिमीटर ऑफ द सर्कल, दॅट इज इक्वल टू 2 पाय आर. जर तुम्ही हा टोटल अँगल जर फाइंड केला याचा प्लेन अँगल, तर टीएस काय होईल, तर 2 पाय आर एवढा होईल. किती होईल, 2 पाय आर एवढा फॉर होल सर्कल डिवाइडेड बाय आर. तर मग काय होईल, हे कंप्लीट सर्कल साठी जर आपण घेतलंय,
कंप्लीट सर्कल. तर काय होईल हा डी थिटा विच इज इक्वल टू 2 पाय आर डिवायडेड बाय आर. कारण हा अँगल जो काय आहे तर हा काय आहे डी थिटा म्हणजेच काय प्लेन अँगल. हा प्लेन अँगल इथून हे पूर्ण आर जर घेत असेल तो तर काय असणार आहे डी थिटा इज इक्वल टू 2 पाय आर अपॉन आर रेडियस ऑफ द सर्कल. हा आर आर कॅन्सल होईल राहिला काय फक्त 2 पाय. मग याची मेजरमेंट जी काय प्लेन अँगलची मेजरमेंट कुठं फॉर्म झालेला सर्कल मध्ये फॉर्म झालेला तर त्याची जी काही मेजर असेल ती काय असेल 2 पाय रेडियन असेल. किती असेल ती 2 पाय रेडियन एवढी असेल. म्हणजे आर आर कॅन्सल होईल राहील काय फक्त 2 पाय. पण आता प्लेन अँगल कशामध्ये मेजर करतो आपण रेडियन मध्ये. मग याचं काय झालं 2 पाय रेडियन. याचं मेजरमेंट किती झाली तर 2 पाय रेडियन एवढी झाली. मग प्लेन अँगल मध्ये काय समजलं तुम्हाला तर प्लेन अँगल इट इज द रेशो ऑफ व्हॉट लेंथ ऑफ एन आर्क. म्हणजे आर्कची जी काही लेंथ असेल पण आर्क कुणाची आहे सर्कलची. म्हणून डेफिनेशन काय बनली इट इज द रेशो ऑफ लेंथ ऑफ एन आर्क टू द रेडियस ऑफ द सर्कल. कारण जो काही अँगल फॉर्म होतोय तो कुठे होतोय फॉर्म सेंटर ऑफ द सर्कलला. आणि आपल्याला माहिती आहे सेंटर ऑफ द सर्कल पासून सर्कलवर कोणताही पॉइंट असेल तर डिस्टन्स किती असतं आर एवढं असतं. म्हणजेच काय रेडियस ऑफ द सर्कल. आणि ते मेजर कशामध्ये केला जातो प्लेन अँगल तर तो रेडियन मध्ये काय केला जातो मेजर केला जातो. आणि डिनोटेड बाय किंवा इट इज रिप्रेझेंटेड बाय थिटा. त्याच्या डोक्यावर काय लिहिणार तुम्ही सी. म्हणजेच काय थिटा इन रेडियन. काय म्हणतात थिटा इन रेडियन. आता यानंतर आपण बघणार आहे तर काय ते सॉलिड अँगल. सेकंड वन इज व्हॉट सॉलिड अँगल. आता सॉलिड अँगल काय असतो सॉलिड अँगल इट इज द रेशो आहे. हा पण काय आहे तर रेशो आहे. रेशो ऑफ एरिया ऑफ पोर्शन ऑफ सरफेस ऑफ ए स्फीयर. तर स्फीयरचा एरियाचा जो काही पोर्शन आहे सरफेस ऑफ ए स्फीयर टू स्क्वेअर ऑफ द रेडियस ऑफ द स्फीयर टू द रेडियस ऑफ द स्फीयर. म्हणजेच काय इट इज द रेशो सॉलिड अँगल. हा कशाने डिनोट करता डी ओमेगा. याला आपण काय म्हणतो तर ओमेगा असं म्हणतो. काय म्हणणार याला तुम्ही ओमेगा. डी ओमेगा याने काय करतो आपण सॉलिड अँगल काय करतो दर्शवतो दाखवतो रिप्रेझेंट करतो. तर आता काय असतो सॉलिड अँगल इट इज द एरिया ऑफ पोर्शन ऑफ पण काय रेशो इट इज द रेशो ऑफ एरिया ऑफ ए पोर्शन ऑफ ए सरफेस ऑफ ए स्फीयर. म्हणजेच काय एरियाचा काय घ्यायचा आहे सरफेस ऑफ ए स्फीयरचा काही पोर्शनचा एरिया जो काही पूर्ण स्फीयर असेल त्याच्यामधला त्याच्यातला काही भाग पोर्शन आपल्याला काय करायचा आहे घ्यायचा आहे. आणि त्याचा काय एरिया आपल्याला घ्यायचा आहे टू कोणाशी घ्यायचा त्याचा रेशो टू द स्क्वेअर ऑफ द रेडियस ऑफ द स्फीयर. तर स्फीयरची जी काही रेडियस असेल त्याच्या स्क्वेअरशी त्याचा काय घ्यायचा आहे रेशो घ्यायचा आहे. दॅट इज डी ओमेगा विच इज इक्वल टू. आता जो काही पोर्शन असेल तो पोर्शन कसा दाखवणार आपल्याला त्याच्यासाठी मी काय करतो एक डायग्राम काढतो. तर आता ही काय झाली तुमची सपोज मी आता काय करतोय या ठिकाणी डायग्राम रिप्रेझेंट करतोय कशाची एरिया ऑफ द पोर्शन. म्हणजेच काय लाईक दिस. हा काय आहे तर स्फीयरचा काय आहे पोर्शन आहे. दिस इज व्हॉट पोर्शन ऑफ द स्फीयर. स्फीयरचा काय आहे भाग आहे. हा आणि आता याने जो काही फॉर्म केलेला आहे हा काय झाला त्याचा पोर्शन ऑफ ए सरफेस ऑफ ए स्फीयर. तो काय झाला सरफेस स्फीयरचा जो काही सरफेस आहे तर त्याचा काय झाला काहीतरी पोर्शन झाला त्याचा एरिया आहे. आणि ही काय झाली त्या या पॉइंटवर ज्या पॉइंट मध्ये आता काय केलेलं इथं जो काही अँगल फॉर्म होता तो काय केला सबटेंडेड बाय एन आर्क. दिस अँगल इज सबटेंडेड बाय एन आर्क ऍट पॉइंट ओ. आता इथं मी काय घेतला सपोज ओ पॉइंट घेतला तर याच्या एरिया आहे एरिया ऑफ द स्फीयर याने काय केलेला आहे सबटेंड केलेला आहे. कुठे केलेला आहे ऍट पॉइंट ओ. मग हा जो काय आहे या दोन याच्या मधला अँगल
हा जो काय आहे तो तुमचा हा अँगल काय झाला डी ओमेगा झाला, दॅट इज सॉलिड अँगल झाला. आणि मग ही सरफेस एरिया जो काय आहे तिथला पॉइंट टू द दिस ओ हे काय झाली त्याची रेडियस ऑफ द स्पियर झाली. आणि हा जो पोर्शन जो आहे त्याच्यावर हॉरिझॉन्टल लाईन्स मी ड्रॉ केलेला आहे हा काय झाला एरिया ऑफ द पोर्शन ऑफ ए सरफेस ऑफ ए स्पियर. सरफेस स्पियरचा जो काही सरफेसचा जो काही पोर्शन आहे तो पोर्शन झाला डी ए, त्याचा एरिया म्हणजे काय झाला डी ए. मग आपण सॉलिड अँगल काय आहे सरफेस ऑफ ए स्पियर एरिया रेशो घ्यायचा कोणाचा एरिया ऑफ ए सरफेस ऑफ ए स्पियरचा काही भाग. आता हा पूर्ण स्पियर आहे असा त्याच्यामध्ये आपण थोडासा भाग निवडलेला आहे त्याचा आपल्याला काय घ्यायचा एरिया म्हणजेच काय डी ए डिवायडेड बाय कोणाशी घ्यायचा आहे त्याचा रेशो स्क्वेअर ऑफ द रेडियस, त्या स्क्वेअरच्या रेडियसच्या स्क्वेअरशी काय करायचा त्याचा रेशो घ्यायचा आहे. म्हणजे हा काय झाला आपला फॉर्म्युला झाला डी ओमेगा विच इज इक्वल टू डी ए डिवायडेड बाय आर स्क्वेअर. पण आता इथं काय आहे स्पियर आहे म्हणजेच काय रेडियस ऑफ द स्पियर आणि या पॉइंट पासून तर सरफेस एरियावरचा जो काही पॉइंट असेल तर त्या पॉइंट पर्यंतचे डिस्टन्स हे दोन्ही डिस्टन्स काय झाले रेडियस एवढे झाले आर झाले म्हणजे सेम आले. तर अशी गोष्ट जर असेल तर आपण काय घेतला होल स्पियर जर आपण घेतला ओके आर एवढी रेडियस असणारा स्पियर जर आपण घेतला तर त्याच्यासाठी सॉलिड अँगल किती येईल सॉलिड अँगल फॉर द आर एवढी रेडियस असणारा जर आपण स्पियर जर आपण घेतला तर त्यामध्ये आपण सॉलिड अँगल जर फाइंड केला तर टोटल स्पियरनी काय केलेला सबटेंड केलेला जर अँगल जर काढायचा असेल तर काय येणार आहे तो एरिया ऑफ द स्पियर. आता टोटल एरिया ऑफ द स्पियर काय असतो तर 4 पाय आर स्क्वेअर एवढा असतो. सॉलिड अँगल काय येईल ओमेगा विच इज इक्वल टू 4 पाय आर स्क्वेअर. 4 पाय आर स्क्वेअर म्हणजेच काय तो टोटल सरफेस एरिया ऑफ द स्पियर तो काय असतो 4 पाय आर स्क्वेअर एवढा असतो. आणि त्याला डिवाइड बाय काय करायचं रेडियस ऑफ द स्पियर त्याने जर डिवाइड केला आपण आर स्क्वेअर कॅन्सल झाला राहिला किती 4 पाय स्टेराडियन. मग आता इथं जे काही मेजरमेंट होतं ते आपण कशामध्ये करत होतो रेडियन मध्ये मेजर करत होतो. आणि हा जो सॉलिड अँगल आहे हा आपण कशामध्ये मेजर करणार आहे तर स्टेराडियन मध्ये काय करणार आहे मेजर करणार आहे स्टेराडियन. आणि जे कशाने डिनोट करता स्मॉल एस आणि आर ने डिनोट करता कसा आहे तो स्टेराडियन. म्हणजेच काय सरफेस ऑफ ए स्फियर जर आपण जर घेतला टोटल तर त्याच्यासाठी जर सॉलिड अँगल फाइंड केला तर तो किती येतो तर 4 पाय स्टेराडियन एवढा येतो. तसंच आता हे काय हा आता हा जो काही अँगल सबटेंड केलेला होता तो सेंटर ऑफ द स्पियरला होता. पण आता असं काही नाही का तो प्रत्येक वेळेस इथे असेल म्हणून तर कोण वगैरे असेल तो दुसरीकडे असेल बरोबर का. त्यावेळेस जे काही सरफेस एरियाची जी काही रेडियस असेल ती आणि याची जी काही ज्या पॉइंटवर तो अँगल फॉर्म झालेला आहे तो सरफेस एरियावरचा जो काही पॉइंट असेल तो यामधलं डिस्टन्स हे काय असेल चेंज असेल. आणि ते आपल्याला कशाद्वारे बघायचं आहे जो पुढचा प्रॉब्लेम आपण बघणार आहे त्या प्रॉब्लेम मध्ये काय करायचं आहे बघायचं आहे. पण त्याआधी आपण काय करणार आहोत पोर्शन किंवा शिफ्टिंग ऑफ पोझिशन तुम्ही कशी शिफ्ट करणार डिजिटल नंबर जे काय आहे त्याच्यामध्ये जर काय असेल पॉइंट असेल तो पॉइंट तुम्ही कसा शिफ्ट करणार ते आपण शिकणार आहे त्या प्रॉब्लेमच्या आधी. पण हे सगळ्यांचं क्लिअर झालेलं आहे का तर प्लेन अँगल आणि सॉलिड अँगल मध्ये सिंपल मी परत एकदा सांगतो. प्लेन अँगल म्हणजेच काय आर्क ऑफ एन सर्कल इट इज द रेशो ऑफ आर्क ऑफ लेंथ ऑफ आर्क ऑफ द सर्कल टू द रेडियस ऑफ द सर्कल दॅट इज डी थिटा विच इज इक्वल टू डी एस अपॉन आर. आणि तो कशामध्ये मेजर केला जातो तर रेडियन मध्ये मेजर केला जातो. आणि जसा सॉलिड अँगल आहे सॉलिड अँगल इज व्हॉट इट इज द रेशो ऑफ area of a portion of surface of a sphere to the square of the radius is called as solid angle. आणि तो कशामध्ये मेजर केला जातो स्टेराडियन मध्ये मेजर केला जातो. इकडे प्लेन अँगल किती होईल तुमचा 2 पाय रेडियन एवढा आणि इकडे स्फियर साठी तो किती असेल 4 पाय स्टेराडियन एवढा. इथे याचं मेजरमेंट किंवा युनिट जे काय आहे ते काय आहे स्टेराडियन आणि याचं काय आहे तर रेडियन असं आहे. तर यानंतर आपण काय बघणार आहे शिफ्टिंग ऑफ पॉइंटची शिफ्टिंग कशी करणार तर ते आपण या ठिकाणी बघणार आहोत. तर ते प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी लागणार आहे असा कोणत्याही प्रकारचा पॉइंट तुमच्या बुक मध्ये नाहीये. पण ज्यावेळेस प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचा आहे तर त्यावेळेस आपल्याला त्याची गरज पडणार आहे म्हणून मी सांगतोय ते तुम्हाला. शिफ्टिंग ऑफ ए पॉइंट त्याच्यासाठी सिंपल रूल आहे काय एल प्लस आर मायनस. हा जो काही रूल आहे जो स्वतः डिझाईन केलेला आहे
तर हा जो काय एल प्लस आर मायनस यानुसार तुम्ही काय करायची शिफ्टिंग करायची. यानुसार काय होतं सोपं जातं आपल्याला. सपोज मी एखादा नंबर घेतला, फ्रॅक्शनल नंबर घेतला, सपोज 12.345. तर आता मला जर लेफ्टला याला हा पॉइंट जो काय आहे डेसिमल पॉइंट याला जर मला लेफ्टला शिफ्ट करायचा असेल तर मी 10च्या पॉवरला जेवढ्या डिजिटनी शिफ्ट करणार तेवढा पॉवर काय येणार लिहिणार इथे. सपोज मला काय करायचंय हा पॉइंट इथं नाही पाहिजे, इथं पाहिजे. म्हणजे काय करतोय मी लेफ्ट हँड साइडला जातोय. किती जातोय? एक डिजिट जातोय. म्हणजे काय येईल हे 1.2345. किती डिजिट ना सरकलो मी? एक ना. मग त्याला 10 रेज टू पॉवर किती करणार? +1 करणार. म्हणजेच काय 10चा पॉवर आता प्लस आपण जनरली लिहित नाही. मग 10 रेज टू 1 म्हणजे काय याला जर 1.2345 याला जर तुम्ही 10 नी मल्टिप्लाय केलं 10 रेज टू पॉवर 1 म्हणजेच काय 10. याला जर 10 नी मल्टिप्लाय केलं तर तुमचा हा नंबर काय होणार आहे? येणार आहे. दॅट इज एल प्लस. म्हणजेच काय लेफ्ट हँड साइडला तुम्ही डेसिमल पॉइंट जर सरकवला तर जेवढ्या डिजिटनी तुम्ही सरकवणार आहात तर तेवढ्यानी त्याला 10 रेज टू पॉवरनी काय करायचं? मल्टिप्लाय करायचं. डिजिट आता जर एकनी शिफ्ट केलंय पण मला जर हा पॉइंट इथं पाहिजे असेल तर मी कसं लिहिणार? 0 पॉइंट कितीने सरकवला? 1 आणि 2. 1 2 3 4 5 हे नंबर आज आहे तसंच. आधी इथं होता पण आता कुठं आला? इथं. म्हणजे इथून किती चेंज झाला? 2 नी. म्हणजे इंटू 10 रेज टू पॉवर किती घेणार मी? 2 घेणार. जर लेफ्ट हँड साइडला सरकवलं तर काय येणार? प्लस मध्ये येणार तो. मग आता राईट हँड साइड साठी बघू. आता हा नंबर आहे मी काय केलं? इथं शिफ्ट केला. 12 पॉइंट इथं होता पॉइंट 2 आणि 3च्या मध्ये डेसिमल पॉइंट होता. आता मी शिफ्ट केला 3 नंतर घेतला तर काय येईल? 123.45 इंटू 10चा पॉवर. आता 10चा पॉवर काय घ्यायचा? मायनस. कितीने शिफ्ट केला? 1 नी. म्हणजे 10 रेज टू -1. म्हणजेच काय याचा अर्थ असा होतो का 123.45 इंटू 10 रेज टू -1. म्हणजे लेफ्ट हँड साइडला एक डेसिमल इकडे जा. म्हणजेच काय येणार आहे? 12.345. म्हणजे त्याचा मीनिंग काय होत नाहीये? चेंज होत नाही. आणि शिफ्टिंग पॉइंटची तर होती. त्याचा अर्थ असा होतो. मग आता जर आणखी 2 नी जर चेंज केला आपण तर काय येईल? 1234.5 इंटू आता हा पॉइंट 2 आणि 3च्या मध्ये होता. आता किती आहे? 4 आणि 5च्या मध्ये. म्हणजे कितीने शिफ्ट झाला? 1 आणि 2. 2 डिजिटने. म्हणजेच काय 10 रेज टू पॉवर -2. शिफ्ट कुठे झाला? राईटला झालाय म्हणून पॉवर काय घेणार? मायनस घेणार. जर तो शिफ्ट कुठे झाला असता? लेफ्टला झाला असता तर पॉवर काय घेणार? पॉझिटिव्ह येणार. हे समजलं असेल तुम्हाला. तर यानंतर आपण काय बघू? तर प्रॉब्लेम लक्ष द्या. पहिला प्रॉब्लेम आहे या चॅप्टर मधला. व्हॉट इज सॉलिड अँगल सबटेंडेड बाय द मून. म्हणजेच काय आपल्याला सॉलिड अँगल काय करायचा आहे? फाइंड करायचा आहे. कोणी सबटेंड केलेला आहे? तर मून म्हणजे काय? चंद्राने सबटेंड केलेला आहे. ॲट एनी पॉइंट ऑफ द अर्थच्या कोणत्याही एका पॉइंटला गिवन द काय दिलेलं आहे? तर डायमीटर ऑफ द मून किती दिलेली आहे? ती 3474 किलोमीटर. अँड इट डिस्टन्स फ्रॉम अर्थ. आणि त्या मूनचं जे काही डिस्टन्स दिलेलं आहे त्या कुठून दिलेलं आहे? अर्थ पासूनचं. ती किती आहे? 3.84 इंटू 10 रेज टू 8 मीटर मध्ये. तर त्याआधी सर्वप्रथम इथं येऊ. एरिया म्हणजेच काय? क्षेत्रफळ ज्याला आपण म्हणतो. तर सॉलिड अँगल हा काय असतो? क्षेत्रफळ. कोणाचा? पोर्शन जो काही स्फिअरचा आहे स्फिअरचं क्षेत्रफळचं. पण कोणता? त्या पोर्शन जो काही पोर्शन आपण घेतलेला आहे तो त्याचं कोणाशी? रेडियस म्हणजे काय असते? त्रिज्या कोणाची? तर त्या स्फिअरची. मग आता हा सॉलिड अँगल फक्त स्फिअरशी संबंधित आहे का? नाही. तर तुम्ही आईस्क्रीम वगैरे जर खात असाल तर त्याचा तो कोन येतो. ओके. तर त्या ठिकाणी सुद्धा काय असतो? तर सॉलिड अँगल असतो. पण तो कशा पद्धतीचा असतो? असा हा व्हर्टेक्स असतो तुमचा जो पॉइंट त्या ठिकाणी सॉलिड अँगल फॉर्म झालेला आहे. आणि हा जो वरचा असतो तो काय असतो? त्याचा बेस असतो. आणि हा काय असतो? सर्कल बेसिकली. आणि ही काय झाली? त्याची रेडियस झाली. ही हाईट ऑफ दॅट कोन. ही काय झाली? स्लाइंट हाईट. तर आता ही जी काही रेडियस आहे ही आणि या पॉइंट पासून या पॉइंटचं डिस्टन्स हे या ठिकाणी काय येणार आहे? चेंज. पण इथं सरफेस एरिया जो काय होता तो कशाचा होता? स्फिअरचा. आणि अँगल जो फॉर्म झाला तो पण कुठे झाला? सेंटर ऑफ द स्फिअर झाला. म्हणजे दोन्हीकडे रेडियस जी काय येत होती ती सेम येत होती. पण इथं ही रेडियस जी काय असणार आहे ती काय असणार आहे? सर्कलची रेडियस असणार आहे. पण इथून याचं डिस्टन्स हे काय असणार? ते वेगळं असणार आहे. मग या प्रॉब्लेम मध्ये सुद्धा काय आहे? तसंच आहे. जी काही डायमीटर ऑफ द मून दिलेली आहे. ओके. मग याच्यावरून आपण रेडियस फाइंड करू शकतो. ती दिलेली आहे. आणि नंतर काय आहे? तर डिस्टन्स बिटवीन अर्थ आणि मून म्हणजे पृथ्वी आणि चंद्र यामधलं जे काही डिस्टन्स आहे
अंतर जे काय आहे ते दिलेलं आहे त्यांनी. तर या कोनमध्ये सुद्धा काय असणार आहे, सॉलिड अँगल जो काय आहे तर तो असणार आहे दॅट इज डी ओमेगा. तर आता हा जो काही प्रॉब्लेम आहे तो आपण समजून घेऊ. काय सांगितलेलं आहे पहा, सॉलिड अँगल फाइंड करायचा आपल्याला, म्हणजेच काय डी ओमेगा विच इज इक्वल टू क्वेश्चन मार्क, हा फाइंड करायचा आहे. कोणी तर कोणी सबटेंड केलेला आहे, मूननी. कोणत्या एका पॉइंटवर, कोणाच्या अर्थवर कोणत्याही एका पॉइंटवर काय केलेलं आहे, सबटेंड केलेला आहे. तर त्यासाठी मी काय करतो, डायग्राम काढतो. सिंपल आहे. आता काय दिलेलं आहे, सपोज हे काय झाला, हा आहे एक अर्थवरला पॉइंट, बरोबर का, म्हणजे ही पूर्ण टोटल इथं काय आहे अर्थ आहे आणि इकडे काय आहे तुमचा मून. आता मूनची काय दिलेली तुम्हाला, तर डायमीटर दिलेली, म्हणजे या पॉइंट पासून या पॉइंट पर्यंतचे जे काही डिस्टन्स, डायमीटर म्हणजे व्यास आपण ज्याला मराठीत म्हणतो, तर ते दिलेलं आहे. किती आहे ते 3474 किलोमीटर एवढं दिलेलं आहे. मग याच्यावरून आता हे दिलेलं आहे, नंतर काय दिलेलं आहे, डिस्टन्स बिटवीन अर्थचा जो काही पॉइंट आहे तो चंद्राचा जो काही पॉइंट असणार आहे तो, हे डिस्टन्स दिलेलं आहे. किती दिलेलं आहे ते, तर त्याला मी काय करतो डी ई डॅश एम म्हणतो, म्हणजेच काय डिस्टन्स बिटवीन अर्थ अँड मून. मून आणि अर्थ मधलं जे काही डिस्टन्स आहे ते घेतलं मी. तसंच हा काय करणार आहे, अशा पद्धतीची सिच्युएशन दिलेली आहे, म्हणजे काय हा मून आहे याने सबटेंड केलेला आहे, बरोबर का, अँगल कोणावर, अर्थच्या कोणत्याही एका पॉइंटला. मग हा अँगल काय झाला डी ओमेगा. सरफेस जो काही झाला तो कोणाचा झाला, या मूनचा, या चंद्राचा सरफेस एरिया दॅट इज डी ए. पण याच्याबद्दल आपल्याला काय दिलेलं आहे, फक्त डायमीटर दिलेली आहे. मग याच्यावरून आपल्याला आपला फॉर्म्युला काय आहे, आता हा काय झाला एक कोण झाला, म्हणजे वरचा जो काही बेस असणार आहे, किंवा बर्थडेला जी काही टोपीवरून घातला तर ती टोपीचा जो काही वरच्या कडा असता, किंवा आईस्क्रीम जी तुम्ही खाता तर तिची जी वरचं जे काय असतो तो बेस, बरोबर का, तो काय असतो सर्क्युलर असतो. म्हणजे ती अशी ठेवली तर मग तो काय झाला त्याचा बेस झाला, आणि तो काय असतो सर्क्युलर असेल तर त्याचा एरिया काय असतो पाय आर स्क्वेअर एवढा असतो. काय असतो पाय आर स्क्वेअर एवढा. मग याचा जो काही एरिया असेल तो काय असणार आहे पाय आर स्क्वेअर एवढा असणार आहे. पण इथं आर माहिती का आपल्याला, नाही, आपल्याला काय माहितीये डायमीटर. आर म्हणजे काय असते रेडियस, ज्याला आपण काय म्हणतो त्रिज्या. पण आपल्याला काय माहितीये डायमीटर माहिती, म्हणजे व्यास माहिती. मग आपल्याला काय काढावं लागेल, त्याच्यावरून त्रिज्या म्हणजे रेडियस काढावं लागेल. पण त्याच्यासाठीचा फॉर्म्युला आहे काय, गिवन डी विच इज इक्वल टू, म्हणजे डायमीटर ऑफ द मून किती दिलेली आहे 3474 किलोमीटर. मग आपल्याला याच्यावरून रेडियस काढायची आहे. रेडियस किती येणार, तर डायमीटरच्या हाफ असते ती, म्हणजेच काय व्यास भागिले 2 विच इज इक्वल टू किती असेल मग हे 3474 डिवायडेड बाय 2, म्हणजेच काय बे एक हातचा म्हणजे 14, बे साती 14, 7 बे त्रिक 6, एक झाले 14 म्हणजे बे साती 14 इंटू किलोमीटर, म्हणजे एवढी रेडियस झाली. रेडियस किती झाली 1737 किलोमीटर. आपल्याला व्यास दिलेला होता, पण आपल्याला माहिती आहे त्रिज्या ही व्यासाच्या काय असते निम्मी असते, म्हणून 2 ने डिवाइड केलं आपल्याला त्या जे काही डायमीटर ऑफ द मून होती त्याला. मग किती आलं 1737 किलोमीटर. आता मला काय करायचं आहे, या ठिकाणी पॉइंट शिफ्ट करायचा आहे. किती डिजिटनी 3 डिजिटनी 1 2 3, म्हणजे हा नंबर आहे कसा आहे ऍक्च्युली 1737.0 असा नंबर आहे. पण पॉइंट नंतर 0 येत असेल, त्याच्या पुढे सगळे 0 असतील तर आपण हा नंबर लिहितो का, नाही लिहित. पण ऍक्च्युली पॉइंट कुठे येत आहे, म्हणजे मला हा पॉइंट कुठे शिफ्ट करायचा आहे 1 2 3, म्हणजे 1 आणि 7 च्या मध्ये शिफ्ट करायचा आहे, म्हणजे किती ना 10 ने. पण मला कुठे जायचं आहे, इथून डाव्या हाताला म्हणजे लेफ्ट हँड साइडला जायचं आहे. तर आपण ते शिकलो काय एल काय असेल, लेफ्ट हँड साइडला गेलं तर काय करणार, म्हणजे डाव्या साइडला गेलं तर काय करणार प्लस करणार. किती डिजिटनी गेलं 1 2 3, मग किती आले 10 चा पॉवर +3 आला. म्हणजेच किती, हे कसं लिहिणार मग 1.737 इंटू 10⁻³ हे कशामध्ये आलं किलोमीटर मध्ये आली. ही काय झाली त्याची रेडियस ऑफ द मून. मग याच्यावरून त्याचा एरिया काय येईल DA which is equal to pi r square, that is area
ऑफ द डिस्क ऑफ द मून जो काय असेल तो किती असेल तर पाय आर स्क्वेअर एवढा. मग पायची व्हॅल्यू टाका. पायची व्हॅल्यू किती आहे 3.14 इंटू आर. आर किती आहे तर 1.737 इंटू 10⁻³ ब्रॅकेट स्क्वेअर विच इज इक्वल टू. आता हे कॅल्क्युलेशन जर केलं तुम्ही तर किती येईल पहा. तुम्ही काय करा नोटबुकवर कॅल्क्युलेशन करा. 1.373 which is equal to 1.737 म्हणजेच किती आलं ते 3.14 इंटू. आता तुम्हाला घातांकाचे नियम झाले असते लॉ ऑफ इंडायसेस ए इंटू बी होल ब्रॅकेट स्क्वेअर असेल तर ए चा स्क्वेअर म्हणजे ए चा वर्ग गुणिले बी चा वर्ग याचा स्क्वेअर गेला तर तो किती येतो तर 3.07169 इंटू 10⁻³ चा स्क्वेअर. तर याच्यामध्ये आणखीन एक लॉ झाला असं तुम्हाला लॉ ऑफ इंडायसेस a⁻m⁻n. तर काय करता जे काही पॉवर आहे त्याचं काय करता मल्टिप्लिकेशन म्हणजेच काय a⁻m इंटू n म्हणजेच काय 3 इंटू 2 म्हणजे किती 10⁻6. मग याचं जर मल्टिप्लिकेशन केलं तुम्ही तर ते किती येईल इंटू 3.14 विच इज इक्वल टू 9.4739. या दोघांचं मल्टिप्लिकेशन करा तुम्ही पेजवर इंटू 10⁻6. हा काय झाला तुमचा एरिया ऑफ द मून. पण नंतर आता आपल्याला काय दिलेलं आहे डिस्टन्स फ्रॉम द अर्थ अँड मून आणि हे डिस्टन्स दिलेलं आहे. तर याच्यामध्ये ही काय झाली रेडियस जी काही होती ही काय झाली त्याची रेडियस झाली. पण अँगल इथं फॉर्म होतोय का सॉलिड अँगल नाही. म्हणजे याची रेडियस जी डिनॉमिनेटरची रेडियस होती स्फिअर मध्ये तशी r इज इक्वल टू r येईल का नाही येणार. कारण ही रेडियस इथे अँगल फॉर्म होतोय का नाही. अँगल कुठे फॉर्म होतोय जो पॉइंट अर्थवर आपण घेतलेला आहे त्या ठिकाणी फॉर्म होतोय. म्हणजे इथून तर या ठिकाणचं डिस्टन्स ते किती आहे dm आणि ते किती घेतलेलं आहे तर ते दिलेलं आहे आपल्याला इथे डिस्टन्स फ्रॉम द अर्थ दॅट इज डिस्टन्स बिटवीन अर्थ अँड मून विच इज इक्वल टू किती दिलेलं आहे 3.84 इंटू 10⁻8. कशामध्ये दिलेलं आहे मीटर मध्ये दिलेलं आहे. आणि हे जे काही झालं तर हे कशामध्ये झालेलं आहे हा कशामध्ये दिलेला होता किलोमीटर. म्हणजे हे कशामध्ये झालं किलोमीटरचा स्क्वेअर झाला. कारण तो एरिया आहे r चा स्क्वेअर होता r किलोमीटर मध्ये होतो म्हणजे त्याचा स्क्वेअर होणार आहे. मग आता डिस्टन्स बिटवीन अर्थ अँड मून इज इक्वल टू 3.84 इंटू 10⁻8 मीटर. हे कशामध्ये आहे किलोमीटर आणि हे कशामध्ये आहे तर मीटर मध्ये आहे. तर याला आपण काय करणार किलोमीटर मध्ये करणार. आपल्याला कन्वर्जन माहिती आहे 1 किलोमीटर विच इज इक्वल टू 1000 मीटर. इथं कशाची व्हॅल्यू लागते आपल्याला 1000 मीटर. इथं कशाची व्हॅल्यू लागते आपल्याला मीटरची. मग आता हा 1000 मीटरला मल्टिप्लाइड इकडे गेलं काय होणार डिवाइड म्हणजेच काय 1 डिवाइडेड बाय 1000 किलोमीटर विच इज इक्वल टू 1 मीटर. एका मीटरची व्हॅल्यू किती आहे 1/1000 किलोमीटर. आता 1/1000 म्हणजेच काय 1000 म्हणजे 10⁻³ वर गेल्यावर काय होणार लॉ ऑफ इंडायसेस घातांकाच्या नियमानुसार 10⁻³ किलोमीटर विच इज इक्वल टू 1 मीटर. म्हणजेच काय या मीटरचं किलोमीटर मध्ये कन्वर्जन करायचं असेल तर आपण कितीने मल्टिप्लाय करणार 10⁻³ न. मग हे काय होईल डिस्टन्स बिटवीन ई आणि एम विच इज इक्वल टू 3.84 इंटू 10⁻8 मीटर मध्ये होतं त्याला कशामध्ये करायचंय किलोमीटर मध्ये. म्हणजे कितीने मल्टिप्लाय करावं लागेल 10⁻³ ना. आणि आता कशामध्ये होईल ते किलोमीटर मध्ये होईल. मग 8 बेस जर सेम असेल तर पॉवरची काय होती ऍडिशन म्हणजे 8 - 3 8 प्लस मायनस असेल तर मायनस होतं 8 - 3 म्हणजे किती 5 म्हणजे किती राहतं 3.84 इंटू 10⁻5 किलोमीटर. हे काय झालं डिस्टन्स बिटवीन अर्थ अँड मून दॅट इज द रेडियस ऑफ दॅट ऑर्बिट. का ज्या ऑर्बिट मध्ये काय होतोय तर मून काय होतोय रिव्हॉल्व होतोय कोणाभोवती अर्थ भोवती. आणि मग आता फायनल जे काय असणार आहे तर ते असणार आहे काय डी ओमेगा. फॉर्म्युला काय सांगतो डी ओमेगा विच इज इक्वल टू DA
अपॉन डिस्टन्स बिटवीन अर्थ अँड मून विच इज इक्वल टू एरिया. एरिया किती आहे 9.4739 इंटू 10⁻6 डिवायडेड बाय 3.84 डिवायडेड बाय याचा काय घ्यायचा आहे स्क्वेअर घ्यायचा आहे. काय घ्यायचा आहे स्क्वेअर घ्यायचा आहे. मग 3.84 इंटू 10⁵ त्याचा काय घ्यायचा स्क्वेअर. आता इथं परत काय करणार 3.84 चा स्क्वेअर बघणार किती आहे तो 3.84 चा स्क्वेअर 14.7456. मग हे किती येईल 9.4739 इंटू 10⁻6 डिवायडेड बाय 14.7456. आता याचा स्क्वेअर झाला पण याचा स्क्वेअर राहिलाय कारण लॉ ऑफ इंडायसेस नुसार दोन्हींचा स्क्वेअर करावा लागतो. 10⁵2 म्हणजे लॉ ऑफ इंडायसेस नुसार 5 इंटू 2 म्हणजे किती होईल ते 10 होईल म्हणजे इंटू 10⁻10. मग आता हा 10⁻10 आहे हा डिनॉमिनेटरला आहे वर गेल्यावर काय होणार 10⁻−10 -10 + 6 म्हणजे किती होईल -4 म्हणजे इकडे किती येईल इथे राईट करतोय जर झाला असेल तुमचं तर इथे किती येईल आन्सर इंटू दॅट इज डी ओमेगा सॉलिड अँगल विच इज इक्वल टू 10⁻4 आणि ही डिव्हिजन जर तुम्ही केली दॅट इज 9.4739 डिवायडेड बाय 14.7456 विच इज इक्वल टू 0.6424 दॅट इज 0.6424 हे काय असणार आहे तुमचा आन्सर असणार आहे. पण आता हा काय आहे सॉलिड अँगल मग त्याचं मेजरमेंट कशामध्ये असेल स्टेरेडियन दॅट इज स्मॉल एस आणि स्मॉल एस आणि आर दॅट इज स्टेरेडियन. पण आता हा पॉइंट मला इथं नकोय कुठं पाहिजे इथं पाहिजे मग मी कुठं करतोय शिफ्ट त्याला राईट हँड साईडला. मग पॉवर मला काय करावं लागलं एकनी मायनस करावं लागणार की कारण शिफ्ट कितीने करतोय एकनी म्हणजेच काय राईट हँड साईडला करतोय म्हणजेच काय तर l + r - 4 रूलनुसार लेफ्ट हँड साईडला गेला तर 10 ची पॉवर प्लस करणार जेवढ्या डिजिटनी तुम्ही डेसिमल पॉइंट सरकवणार त्या तेवढ्या डिजिटनी आणि राईट हँड साईडला जर गेला तर मायनस. आता हा पॉइंट कुठे घेतोय राईट हँड साईडला किती डिजिट ना एकनी तर मग पॉवर 10 टू पॉवर काय येणार मायनस किती -1 म्हणजेच काय 6.424 इंटू 10⁻1 आणि हा इंटू 10⁻4 तसाच स्टेरेडियन विच इज इक्वल टू 10⁻1 इंटू 10⁻4 -1 - 4 -5 म्हणजे हे आन्सर किती आलं 6.424 इंटू 10⁻5 स्टेरेडियन आणि हा काय झाला तुमचा सॉलिड अँगल झाला. दिस इज युअर फायनल आन्सर. म्हणजे तो पुस्तकामध्ये दिसायला सोपा दिसत होता पण तो सोपाच आहे फक्त काय करायचं आहे तुम्ही 1 बाय 1 स्टेपनी काय करायचं आहे त्याला जायचं आहे. तर हे जे काही सॉल्व आहे हे कॅल्क्युलेशन आपला लॉग टेबलचे जे काही कॅल्क्युलेशन आहे त्यांनी जर सॉल्व केलं असतं तर लवकर आलं असतं पण आपण तो शिकलेला नाहीये त्याच्यामुळे तुम्हाला ओरिजिन शिफ्ट सांगितलं. आणि यानंतरचे जे काही लेक्चर असतील या चॅप्टर डायमेन्शनल ॲनालिसिस वगैरे झाल्यानंतर त्यामध्ये लॉगरिथम तुम्हाला शिकवलं जाईल. आणि पुढच्या वेळेस जे काही लेक्चरला येताना तुम्ही ज्यावेळेस प्रॉब्लेम सेशन असेल आपला तर त्यावेळेस तुम्ही काय करायचं आहे लॉगरिथम तुमच्या जवळ असून द्यायचं आहे. त्याच्यामुळे कॅल्क्युलेशन जे काय आहे तर ते काय होणार आहे सोपे होणार जे बाय सेल्फ आपल्याला करावं लागले ती. तर यामध्ये कोणत्या प्रकारची अडचण असेल तर डिस्कशनमध्ये तुम्ही सांगू शकता. आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्कीच चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू व्हेरी मच.